आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। आता काहींचं मत असं येतं की प्रपंच म्हणजे परमार्थ करताना सध्या प्रबोधन रूपी कीर्तनांवरती ही एक फार मोठी काळरात्र येऊन ठेपलेली आहे। अनेकांचं असं मत आहे सप्ताहामध्ये प्रबोधन रूपी कीर्तन नसावीत। काहींचं मत आहे प्रबोधन रूपी कीर्तन सप्ताहामध्ये नसावं। आता मी तुम्हाला चारच प्रश्न विचारणार आहे, कारण उद्या तुमच्या कुणाच्याही मनामध्ये शंका नको। मला सांगा या सृष्टीमध्ये या कलियुगामध्ये 84 लक्ष योनीमधून तुम्हाला मला मिळालेला हा देह कशासाठी मिळाला? चला पहिल्या चरणाकडे। कशासाठी? जन्म मृत्यूचा फेऱ्यामधून सुटका करून मोक्ष प्राप्त करण्यासाठी। मोक्ष नावाची सिद्धी तुम्हाला आणि मला प्राप्त करायची आहे का? इतर मध्ये घडेल का ते? याची देही घडे देवाचे, आणि देवाच्या भजनाशिवाय नामाशिवाय सिद्धी प्राप्त होणार नाही। मग तुमचा माझा या मृत्यू लोकात जन्म झाला तो मोक्ष ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी। पण कलियुगामध्ये महावैष्णव माऊली ज्ञानोबा स्पष्ट सांगतात, योग याग विधी येणेनो हे सिद्धी। योग याग विधी याने प्रापंचिक माणसाला सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही। ते चुकीचं आहे असंही नाही, पण तो आजचा आपला विषय नाही। वायाची उपाधी दंभधर्म। मग जर तुमच्या माझ्या जीवनाला मोक्ष सिद्धी प्राप्त करायची असेल याला काही उपाय नाही का? याचं उत्तर तुकोबारांनी गाथ्यात दिलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे। जर प्रसन्न मनानं भगवंताचं नाम घेतलं तर भगवंतापर्यंत ते पोचलं जातं। मग इथं बसलेला असा एक व्यक्ती मला दाखवा, आपण सत्कार घेऊ का जो प्रसन्न मनानं बसलाय, ज्याला कसलीही चिंता नाही, कसलीही भ्रांत नाही। आहे का? सापडेल का? प्रत्येकाला कसली तरी चिंता आहे, कसली तरी भ्रांत आहे, कसलं तरी टेन्शन आहे, म्हणजे आपलं मन प्रसन्न नाही। मग प्रसन्न नसेल तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही, कारण प्रसन्न मनानं मुखात नाम येणार नाही। मग मला सांगा, तुमच्या मनात मन प्रसन्न नसण्याचं कारण, मनामध्ये असणाऱ्या चिंतेचं कारण पारमार्थिक आहे की प्रापंचिक आहे? परमार्थिक आहे की प्रापंचिक आहे? प्रापंचिक आहे। मग आता एक काम करावं लागेल, तुम्हाला आणि मला प्रपंच सोडावा, प्रपंच सोडावा लागेल। मग आता मी रोज एका गावात आहे, माझी नोकरी पाणीही चांगली आहे, बाकीचा व्यवसाय बरा आहे, तर मग आता मी गावातून 4 बस आपण घेऊयात आणि आपण सगळे प्रपंच सोडून माझ्या बरोबर चला। बरं, तुमचाही मला काहीच खर्च नाही, कारण तुम्ही प्रपंच सोडला म्हणजे तुमचे 7 बारे सोडले। ते जरी माझ्याकडे आले तरी तुमचं आयुष्य आनंदाने निघू। मग किती जण यायला तयार आहे? आम्ही प्रपंच सोडायला तयार। बोलणं आणि वास्तवात जो बदल आहे तो तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही प्रपंच सोडायला तयार, आणि सांगितलंच कोणी प्रपंच सोडावा लागतो। जर कोणी असं म्हणत असेल तर त्याला हरिपाठ हा ग्रंथ समजलेला नाही। हरिपाठातला पहिला अभंग, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना, आसोनी संसारी
लक्षात घ्या मायबाप, आसोनी संसारी जो संसारामध्ये राहून जिवेला भगवंताच्या नामाचा वेग देतो तो परमार्थ. मग खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनामध्ये आम्हाला परमार्थ करण्यासाठी प्रपंच सोडायची गरज, परमार्थ करण्यासाठी प्रपंच सोडायची गरज नाही. आणि मग जर प्रपंच करायचा असेल तर प्रपंचामधून तुमचं मन प्रसन्न ठेवावं लागेल. बरं, तुमच्यापैकी कुणी आता प्रपंच सोडायला तयार नाही. मग तुमच्या मनामध्ये जी कारणं आहेत ही सगळी कारणं प्रापंचिक आहेत. मग या 2 तासामध्ये, बरोबर 2 तास झाले, या 2 तासामध्ये कोणता प्रश्न किंवा माझा कोणता शब्द चुकीचा होता ही तुमच्या माझ्या घरातलं वास्तव आहे आणि हे बदलावं लागेल. आणि जर बदल करायचा असेल आज बोलावं लागेल. विठ्ठल मग मला सांगा, प्रबोधन रूपी कीर्तनाची गरज आहे का? जर तुम्हाला वाटत असेल प्रबोधन रूपी कीर्तनांची गरज नाही, कुणीच टाळी वाजू नका. पण जर वाटत असेल की गरज आहे, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आजची सेवा